आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपाचे उमेदवार चित्रा जगन्नाथ तांदळे, वाळू विश्वनाथ काकड, रोहिणी बापूशेठ पिंगळे आणि मनीषा सुनील बागुल हे निवडणूक रिंगणात असून त्यांनी प्रभागातील विविध ठिकाणी चौकसभा घेऊन थेट जनतेशी संवाद साधला आणि या चौकसभांमध्ये प्रभाग 6 मधील नागरिकांनी रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वीज आणि इतर मूलभूत नागरी समस्यांबाबत आपली मते मांडली। उमेदवारांनी नागरिकांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेत निवडून आल्यास या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले। चौकसभांच्या माध्यमातून भाजपाचे उमेदवार घराघरात पोहोचत असून विकासाभिमुख धोरणे आणि प्रभाग क्रमांक 6च्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळेस करण्यात आले। जनसंवादाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसते आहे। तर 4 उमेदवार निवडून द्यावं लागते। हनुमान मी तुम्हाला मागे पण सांगितलं, हनुमानवाडी हा परिसर, रामवाडी हा परिसर, इथले बऱ्यापैकी 70%, 80%, 90% काम झालंय। पण मखॉलबाग पाटाच्या त्या बाजूला आपण जर गेलो, तुमचे नातेवाईक असतील तिकडे, तुम्ही जा एकदा, रस्ते किती खचले आहे, रस्ते कसे उखडले आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीचा विकास करायचा असेल तर कमळशिवाय पर्याय नाही। कारण केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, महापालिकेमध्ये जर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर ह्या सगळ्या सुखसुविधा मिळवायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, खासदार असतील, यांच्या माध्यमातून वेगवेगळा निधी आणता येईल आणि वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून आपल्या ह्या वार्डाचा विकास करता येईल। तर माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला, 15 तारीख जवळ येत चालली, वेगवेगळे लोक येत राहतात, पण निश्चितच सगळ्यांनी प्रत्येकाने तुम्हाला सांगितलं का चित्रताई गव्हर्नमेंट सर्वंट होती, ग्रॅज्युएशन झालेली, पिंगळेताई आहे ग्रॅज्युएशन झालेल्या, शंभू आहे ग्रॅज्युएशन झालेला, तुझं काही मला नाही माहिती, वाळू हा राज्य लेवलचा कुस्तीपट्टू आहे। तर सगळेचे सगळे जेवढे उमेदवार आहे हे होतकोर आहे। वाळूचं संजूने सांगितलं का त्याला त्याच्या परिसरामध्ये विकास करायचा होता, वाळू नगर शेवट नाहीये पण त्याला विकास करायचा होता। आमदार मित्र आहे त्याचा राहुल ढिकले, आणि राहुल ढिकले हा आमदार असल्यामुळे यांनी त्या प्रभागातले बरेच रस्ते राहुलच्या निधीतून धरले। त्यांनी राहुलच्या मागे लागला, त्यांनी सांगितलं आमच्या प्रभागामध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे। 2-3 मोठमोठे मंदिरं बांधून दिले। मी त्या सगळ्या मंदिरांना व्हिजिट केली। जर जो माणूस नगरसेवक नसताना एवढं काम करायची ताकद ज्याच्यामध्ये आहे तर तो नगरसेवक झाल्यानंतर किती काम करेल। 15 तारखेला कोणतंही मत कुठंही क्रॉसिंग करू नका, कोणाच्याही भूलतापेला पडवू नका। फक्त 4 कमळ, प्रत्येक याच्यावर बघायचं कमळ कुठे। बरेच लोक प्रयत्न करत होते, बरेच लोकांनी वर्गाने दिले। प्रत्येकाला वाटतं भंडारा केला, वर्गणी वाढली, नवरात्र केलं, गणेशोत्सव केलं का नगरसेवक होतो। मी अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये वर्गाने वाढतो, मी तर खासदारच व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना। माझ्याकडे कोणत्याही गावचा माणूस येतोय, कोटम गाव असेल, इकडचा असेल, निफाडचा असेल, मंदिर बांधायचं भाऊ पैसे पाहिजे, मी सगळ्यांना देत राहतो। तर लोकांचे एक गैरसमज आहे, लोकांना असं वाटतं का एक मित्रमंडळ ताब्यात ठेवायचं आणि माझं खूप वर्चस्व आहे, माझं खूप चलती, असं नाही। लोकांचं खरं सुख काय, दुःख काय हे समजलं पाहिजे, लोकांची खरी अडचण काय ती समजली पाहिजे। कोणाच्या कुटुंबामध्ये जर एखादा माणूस आजारी असेल आणि त्या कुटुंबाकडे पैसे नसतील आणि त्या कुटुंबाला एक टेन्शन येऊन जातं,
एखाद्या घरामधला कर्ता पुरुष अचानक आजारी पडला तर त्याचं मेडिकल करायचंय, त्याचं सोनोग्राफी करायची, त्याचं स्कॅन करायचंय, तर त्या टायमाला त्याच्या घरामध्ये जे मुलं असतात, ती बायको असते, ती इतकी घाबरून गेलेली असते का नक्की काय करायचं. काही कुटुंबामध्ये तर त्यांना कळत पण नाही का आता ह्या कोणत्या आजाराचं निदान कसं करायचं. मग अशा वेळेला जो तुमच्या कुटुंबाला मदत करेल, जो माणूस तुमच्या घरातल्या कुटुंबासारखा येईल, त्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे. मुलगा 18 वर्षाचा झालाय, 10वी पास झाला, 11वीला ऍडमिशन घ्यायचं, केटीएम कॉलेजला गेला, BYK गेला, RYK गेला, पॉलिटेक्निकला गेला आणि सगळीकडे गेल्यानंतर ऑनलाईन त्यांनी जे बुकिंग केलेलं असतं त्याच्यामध्ये कुठंच नाव येत नाही. त्यावेळेला त्या कुटुंबातली आई वडिलांची जी परिस्थिती असते का आई वडिलांनी खूप काबाड कष्ट केलेलं असतात आणि एवढी मेहनत आणि काबाड कष्ट केल्यानंतर आता हे काबाड कष्ट आमच्या माथी जे आले ते मुलाच्या माथी येऊ नये, त्याच्यामुळे या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे असं ज्या आईवडिलांची इच्छा असते. आणि जेव्हा ॲडमिशन घ्यायला जातात, ॲडमिशन मिळत नाही, ॲडमिशनसाठी डोनेशन मागत असतात, अशा वेळेला जे तुम्हाला ॲडमिशन घेऊन देतात 40% असले तरी त्या माणसाच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला पाहिजे. 60%, 90%, 95% वाल्यांना तर मिळेल. आपण ज्या परिसरामध्ये राहतो, रामवाडी असेल, हनुमानवाडी असेल, क्रांतीनगर असेल, ह्या परिसरामध्ये मुलाला जेमतेम टक्केवारी पडते आणि अशा कमी टक्केवारीमध्ये चांगल्यातल्या चांगल्या शाळेमध्ये, चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन जर मिळालं तर त्या मुलाचं भवितव्य उंच होतं. आणि हे काम गेल्या अनेक वर्षापासून बागुल कुटुंब करतं. रोड, रस्ते, पाणी ह्या तर मूलभूत गोष्टी आहेत, यात आपल्याला द्यावाच लागतात. याच्या व्यतिरिक्त ज्या सगळ्या गोष्टी आहेत, गेले अनेक दिवस जर एखाद्या कुटुंबातला माणूस काम करतोय आणि त्याचा पगार ती कंपनी देत नाहीये, किंवा एखाद्याने प्लॉट बुक केलाय, किंवा एखाद्याने घर बुक केलंय आणि ते घर तो ठेकेदार देत नाही, त्या टायमाला ते घर मिळवून देणं किंवा तो प्लॉट मिळवून देणं किंवा नोकरीमध्ये अटकलेले पैसे काढून देणं, हे काम सुद्धा बागुल कुटुंबाने अनेक वर्षापासून केलं. आता नगरसेवकासाठी जेवढे मी तुम्हाला सांगितलं, हौशे, गौशे, नवशे, कोणी सिंगल बोडी मागताय, कोणी म्हणतं असं क्रॉस करा म्हणतं, कोणी म्हणतं तिरप करा, कोणी म्हणतं आम्हाला एक मत द्या. चालू झालं लोकांचं. दाखवताना आम्ही 4 आहे असं दाखवतात आणि नंतर म्हणतात सिंगल आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. तर एक माणसाला निवडून देऊन काही फायदा नाही. आपल्याला जर नक्की या नाशिकमध्ये या प्रभागाचा मखमालाबादकडे पाण्याची समस्या असेल, त्या पाण्याच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन आपण उभं केलं होतं. तसंच इथल्या पण काही समस्या असतील त्या वारंवार आपले जे मित्रपरिवार आहे हनुमानवाडीतले, जो हनुमानवाडी तरुण मित्र मंडळ आहे, यांच्या मार्फत हे सातत्याने सोडवण्याचं काम आम्ही करत आलोय. निश्चितपणाने आप्पासाहेब जसं बोलले की शंभूला पाठिंबा दिलाय, जेव्हा आप्पा आले तेव्हा समजलं की आता लीड 100% वाढलाय, कारण आप्पांची ताकद खूप होती. तसंच आमचे बंधू अमित भाऊ शिंदे हे पण, यांची पण चांगली ताकद आहे. इथं उपस्थित रवी भाऊ पण आहे, यांचं पण अतिशय चांगलं कार्य आहे. समोर उपस्थित सर्वच म्हणजे नावं घेतले तितके कमी, प्रत्येकाची इतकी ताकद आहे की आपण निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार निवडून आणण्याचं आपण आजच खात्री होती असं मला वाटू लागतंय.
मी आपले सर्वांना इतकंच सांगू इच्छितो की 15 तारखेला जे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांना वंदन करते आणि आदरणीय व्यासपीठ, आता सगळ्यांची नावं घेत नाही, बराच वेळ झालेला आहे, तुम्ही सगळेजण समोर बसलेले आहात आणि मला वाटतं बऱ्याच जणांची जेवणं पण बाकी असतील. तर माझ्या समोर उपस्थित बंधू भगिनींनो, आपल्या प्रभाग क्रमांक 6ची महानगरपालिकेची निवडणूक 2026 15 जानेवारी रोजी होते आणि त्यासाठी